कालावधीनुसार ताणाचे प्रकार, दीर्घकालीन ताण पण झाला होता. दीर्घकालीन ताण पाहत होतो आपण, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठपर्यंत थोडा राहिला होता आपला, पूर्ण झालेलं नव्हतं, थोडं राहिलं होतं. बघूयात आपण ते. दीर्घकालीन ताण म्हणजे काय बघितलंय, त्याच्यातली काही उदाहरणं सुद्धा आपण बघितलेली आहेत. आणि पालकांचा घटस्फोट इथपर्यंत आपण आलेलो होतो. तसेच पुढची जी दोन उदाहरणं आहेत, दारुडा नवरा एक आणि व्यभिचारी पती किंवा पत्नी, बरोबर आहे, हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. मग पुढे आता लक्षणं काय सांगता येतील बघूया. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये म्हणलं बघा, स्थिती कशी होत आहे, अतिउच्च ताण वाढत आहे आणि स्थिती कशी होत आहे तर सहन न करण्यासारखी स्थिती तिथं होत आहे. मग आता बघा, यापूर्वीची जे ताण बघितलं आपण, त्याच्यामध्ये लक्षणं कशी होती हो, काय होती लक्षणं सांगता येतील? कशामध्ये सर? हा, दोन जी अगोदर बघितलो आपण ट्रेस, अल्पकालीन ताण आणि तीव्र ताण, याच्यामध्ये कशी लक्षणं होती? तात्पुरती लक्षणं होती ना, तात्पुरती दुष्परिणामाची. तात्पुरती आणि साधारण लक्षणं तिथं होती, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये जे आहेत दीर्घकालीन ताणामध्ये, ताण पण कसा आहे, दीर्घकालीन आहे, आणि त्याची लक्षणं पण कशी राहणार आहेत, दीर्घकालीनच राहणार आहे. तर बघा, याच्यामध्ये काय काय सांगता येईल. एक आहे उच्च रक्तदाब, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय काय होत होतं, फक्त हातपाय कापत होते, बरोबर आहे, किंवा चक्कर आल्यासारखं वाटत होतं. परंतु याच्यामध्ये मात्र उच्च रक्तदाब होईल, कारण ताण हा जास्त काळ टिकून राहणार आहे. तसेच हृदयरोग आहे. पण काल एक उदाहरण सांगताना बघा, कोणीतरी सांगितलं होतं की मुलगा मुलगी पळून गेल्यानंतर एखाद्याला अटॅक होऊ शकतो, म्हणजेच हृदयरोग किंवा अटॅक येणं, असं सुद्धा लक्षण याच्यामध्ये दिसून येईल. किंवा पक्षाघात. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे हो, हृदयरोग आणि पक्षाघातामध्ये? दोन्हीचं पक्षाघात मूळ म्हणजे रक्तवात, हृदय, उच्च रक्तदाब झाल्यामुळे होणारे परिणाम आहेत हे. आणि उच्च बरोबर. रक्तदाबाचं तीव्र दीर्घकालीन ताण असू शकतो कारण असं. आता ही पुढचे जे दोन्ही दिलेले आहेत, हृदयरोग असेल किंवा पक्षाघात असेल किंवा हार्ट अटॅक असेल, तर या तिन्हीचे कारण जे आहेत ते मेन कोण आहे, उच्च रक्तदाब आहे. कारण उच्च रक्तदाब वाढल्यानंच जे हृदयाभोवती शिरा असतात, छोट्या छोट्या कॅपिलरीज असतात, जसं हृदय आपल्या पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करतं, बरोबर आहे, तसंच त्या हृदयाला स्वतःला सुद्धा रक्त लागत असतं काम करण्यासाठी, बरोबर आहे. मग हे जे हृदय असतं तर त्याच्या भोवती छोट्या छोट्या एकदम केसासारख्या बारीक शिरा असतात, आणि अटॅक येतो म्हणजे तिथं काय होतं, तर ह्या ज्या शिरा आहेत त्या तिथं फुटू शकतात. जर हृदयावरच्या जर शिरा फुटल्या किंवा तिथं अडथळा निर्माण झाल्यामुळे जर रक्तप्रवाह थांबला, तर त्याला म्हणायचं हार्ट अटॅक, बरोबर आहे. आणि तशा शिरा कुठं असतात, आपल्या मेंदूमध्ये पण असतात. आलं का लक्षात? केसासारख्या छोट्या छोट्या शिरा आपल्या मेंदूमध्ये पण असतात. मग त्या जर शिरा उच्च रक्तदाबामुळं प्रेशर वाढलं, बघा आपण मोटार लावलेली आहे, पाणी भरत आहोत, आणि प्रेशर जर जास्त असेल तर काय होतं, पाईप जे असतात, समजा एक एक जोडलेले पाईप असतील, अखंड पाईप नसेल, तर काय होतात, पाईप काय होतात हो, निघून पडतात का सारखं सारखं, बरोबर आहे का? मग हे कशामुळं होतं, कशामुळं? हाय प्रेशर क्रिएट झाल्यामुळं. पाण्याचं प्रेशर काय होत आहे, त्या पाईपला सहन होत नाही. आलं का लक्षात? त्यामुळं एकमेकाला जोडलेले पाईप काय होत आहेत, निघून पडत आहेत. म्हणजेच उच्च रक्तदाबामध्ये पण तसंच असतं आहे, म्हणजे आपल्या शिरांची धमन्यांची जी ही आहे कॅपॅसिटी वाहून नेण्याची, ती तेवढीच राहणार आहे. पण उच्च रक्तदाबात काय होतं, रक्त जोरात वाहतं, जास्त प्रेशरने वाहतं. मग मोठ्या शिरामध्ये ठीक आहे, पण ज्या छोट्या छोट्या केसासारख्या शिरा आहेत त्या मात्र हा ताण सहन करू शकत नाही. आलं का लक्षात?
रक्ताचा जोराचा प्रवाह जो आहे तो सहन करू शकत नाही, आणि तो सहन न करू शकल्यामुळं काय होतं, तुटतात, ब्रेक होतात. जसे की पाईप निघून पडतात, तसंच या छोट्या कॅपिलरीज ज्या आहेत त्या तुटतात, ब्रेक होतात. मग आलं लक्षात? जर हृदयाच्या शिरामध्ये ब्रेक झाला किंवा तिथं जर अडचण आली तर काय होतं, हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि जर तोच प्रॉब्लेम जर मेंदूच्या शिरामध्ये झाला, आलं लक्षात, तर तिथं काय होतो, पक्षाघात होतो. आलं का लक्षात? म्हणजे मेंदूच्या ज्या भागामध्ये, आता इकडचा भाग म्हणजे ज्या त्या भागाचं कार्य वेगळं आहे. मेंदूच्या पुढच्या भागाचं कार्य वेगळं आहे, मागच्या भागाचं कार्य वेगळं आहे, बाजूच्या भागाचं कार्य वेगळं आहे, खालच्या भागाचं कार्य वेगळं आहे. मग मेंदूच्या ज्या भागातील शिरा आहे, म्हणजे जी फुटेल, जी कॅपिलरीज आहे, जी ब्रेक होईल, म्हणजे समजा इकडच्या भागातली ब्रेक झाली तर याच्या संबंधित जो भाग आहे तो मेंदू काय करणार आहे, तिथं काम होणार नाही त्याचं. आलं का लक्षात? म्हणजे तो भाग बंद पडेल थोडक्यात, साधारण भाषेमध्ये जर बोलायचं म्हणलं तर. बघा, कुणाला लकवा जो मारतो तो अर्ध्या शरीराला मारतो, कुणाचा फक्त हातच जातो, कुणाचा फक्त पायच जातो, अशा स्वरूपामध्ये होत असतं. म्हणजे मेंदूच्या ज्या भागातील शिर तिथं ब्रेक होईल, तिथं तो भाग तिथं प्रभावित होईल. म्हणजेच ही दोन्ही कारण कशाची झाली बघा, हृदयरोग कशामुळे झाला, अटॅक कशामुळे आला, आणि उच्च पक्षाघात कशा, रक्तदाबामुळं. उच्च रक्तदाबामुळं. दोन्हीचं मूळ कारण काय आहे, उच्च रक्तदाब. आणि उच्च रक्तदाबाचं कारण मग काय सापडलं तिथं, तर दीर्घकालीन ताण. दीर्घकालीन ताण. बरोबर आहे. उच्च रक्तदाबाची कारण वेगवेगळी आहेत, आणखीन बरीच आहेत, पण त्यातलं एक मुख्य कारण जे आहे ते काय आहे, ताणतणाव. आलं का लक्षात? पुढे बघूया. अशी लक्षणं तिथं दिसून येतात. हृदयरोग असेल, पक्षाघात असेल, मधुमेह असेल, लठ्ठपणा असेल, बघा, किंवा निद्रानाश. निद्रानाश म्हणजे काय हो, रात्री त्या व्यक्तीला झोप व्यवस्थित येत नाही. बरोबर आहे की? तरी त्याला झोप व्यवस्थित येत नाही, सारखं चिंता वाटून राहते. किंवा त्या व्यक्तीला दुःस्वप्न पडू शकतात. म्हणजे कशी, चांगली स्वप्न पडतात का, नाही, डरावणी, भीतीदायक, चिंता वाटणारी स्वप्न त्याला पडू शकतात. मग आपण स्वप्न कसं पडतं, आपण कशावरून ठरवतो, आपण दिवसभर जे चिंतन केलेलं आहे, आपल्या मनामध्ये जे दिवसभर चाललेलं आहे त्याला अनुसरून आपल्याला स्वप्न पडतात असं आपण सहज म्हणत असतो. मग ती व्यक्ती जी दीर्घकालीन ताणामध्ये आहे, ती व्यक्ती कुण्या ताणाखाली आहे, बरोबर आहे? आणि तो दीर्घकालीन ताण सुखद आहे का, नाही, दुःखद आहे. म्हणजे त्या ताणाखाली दिवसभर असल्यामुळं त्या ताणाला अनुसरूनच त्या व्यक्तीला तशी स्वप्न पडणार आहे. आलं का लक्षात? म्हणजेच त्या व्यक्तीच्या झोपेवर परिणाम होणार आहे. त्यासोबत पुढे काय सांगितलेलं आहे बघा, असहाय्यतेची भावना. म्हणजे काय म्हणता येईल हो याला, हतबलता. असहाय्यतेची भावना, हतबलता. हतबलता. म्हणजेच आणखीन काय म्हणता येईल, हेल्पलेस. म्हणजे त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी त्याला काहीच मार्ग न दिसणे. हा. व्याकुळता, थोडक्यात हतबलता, व्याकुळता. म्हणजेच त्याला काय वाटतं, एकटेपणा वाटतो. मी एकटाच आहे, माझ्यासोबतच असं का घडलं, असं घडायला नको होतं, अशा गोष्टी त्याच्या मनामध्ये येतात. किंवा मला सहाय्य करणारं कोणी नाही. आलं का लक्षात? बघा, आपण जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला एकदा सांगू शकतो, तो ऐकून घेतो. दुसऱ्यांदा सांगू शकतो, तो ऐकून घेईल. तिसऱ्यांदा सांगू शकतो, ऐकून घेईल. पण तीच गोष्ट जर वारंवार जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगत असेल, किंवा आपल्याच घरातल्या व्यक्तीला आपण सांगत असू, किंवा आपल्या मित्राला आपण सांगत असू, किंवा आणखीन आपल्या जवळचं जे कोणी आहे त्याला जर वारंवार सांगत असू, तर ती व्यक्ती काय करेल हो, दूर होईल का आपल्यापासून? बरोबर आहे. तो असेल किंवा घरची व्यक्ती असेल किंवा आणखीन कुणी असेल, त्यांनी काय करेल, त्याच्यापासून दूर व्हायला बघतील. आलं का लक्षात? म्हणजेच
तो सारखं सारखं तोच रडगाणं सांगतोय, सारखं सारखं तेच रडगाणं सांगतोय. त्याच्यामुळं ती व्यक्ती त्याच्यापासून दूर जाते. मग ज्याला जो ताण आहे त्या व्यक्तीला काय वाटायला लागतं मग असं होत असेल तर? आपलं कोणी ऐकून घेत नाही त्याच्यामुळे ताण जास्त वाढेल त्याला. हा, म्हणजेच असहाय्यतेची भावना, आपल्याला मदत करणारं कोणी नाही, आपल्याला मदत कोण करत नाही, करणा गेले, किंवा आपलं कोण समजून घेणं गेले, बरोबर आहे, किंवा माझ्या दुःखामध्ये सहभागी कोण होणार गेले, माझ्या दुःखाचा वाटा कोणी वाटून घेणं गेले, अशा गोष्टी त्याच्या मनामध्ये येतात. म्हणजेच तो हतबल होतो. म्हणजेच काय होतो, असहाय्यतेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. तसेच पुढे बघूया. असहाय्यतेची भावना झाल्यानंतर बघा त्याची जर लक्षणं काय आहेत, पुढलं हे आहे बघा उदाहरण. काय आहे पुढलं उदाहरण? लक्षण दिसतंय का? ही इमेज दिसते का? वेडसरपणा, सतत दुःखी असं. बघा, असहाय्यतेच्या भावनेनंतर त्याला काय व्हायला लागेल? वेडसरपणा यायला लागेल. बरोबर आहे. त्याच ते कारण आहे. तो वेड्यासारखे चाळे करेल, आपल्या मनाशीच बडबडायला लागेल. मग बघा, आता माझं कोणीच ऐकून घेत नाही म्हणून तो काय करेल, स्वतःच्याच मनाशी बोलायला लागेल. म्हणजेच तो कसा होईल? एकलकोंडा होईल, स्वतःला बोलणारा होईल. बरोबर आहे. म्हणजे जी व्यक्ती स्वतःशीच बोलायला लागते, बडबडायला लागते, त्याला आपण काय म्हणायला लागतो? वेड लागले. वेडसरपणा, वेड्यासारखं वागतोय, वेड्यासारखं करतोय असं. वेड्यासारखं करतोय असं म्हणतो. त्यासोबत स्वतःशीच बडबडेल, किंवा आणखीन काय करेल? हातवारे करेल. बरोबर आहे. म्हणजे याच्यातूनच वेडसरपणाची जी गोष्ट आहे ती वरचेवर काय होईल, त्याच्यामध्ये वाढायला लागेल. बरोबर आहे का? मग त्याच्याच पुढे बघूयात आणखीन काय सांगता येईल. सतत दुःखी असणे, आणखीन उदासीनता आहे. म्हणजेच काय, आता माझं या जगामध्ये काय नाही, माझं काय उरलेलं नाही, मी असं आणखीन काय म्हणता येईल उदासीनतेमध्ये? हो, डिप्रेशन. निगेटिव्ह थॉट्स येतील, असं जीवन नकोस झालंय, माझं कोणीच नाही, असं सतत निगेटिव्ह नकारात्मक विचार भावना व्यक्त करेल, किंवा मला आता नकोस वाटतंय जगायला. आणि बरोबर आहे. आत्महत्येला प्रत्येक प्रवृत्त बाजूची होईल. निगेटिव्ह बाजूच तो बोलणार, प्रत्येक गोष्टीची. हा, जगणं नको वाटते त्या व्यक्तीला. बरोबर आहे. आत्महत्येस प्रवृत्त होईल. हा, म्हणजे शेवटची स्टेप काय आहे? आत्महत्येस प्रवृत्त होणे. आत्महत्याचे विचार येणे. शेवटची स्टेप आत्महत्या. आलं का लक्षात? जितके दिवस तो ताण सहन करू शकेल करेल, परंतु ज्या ठिकाणी अशक्य होईल, ज्या ठिकाणी त्याला वाटेल की आता याच्या पुढं माझं काहीच नाही असं उरलेलं असं वाटतं त्याला, की त्यावेळेस तो आत्महत्या सुद्धा करू शकतो. ही झाली त्याची शेवटची स्टेप. आणि या अगोदरची कारण बघूया. उदासीनता, नैराश्य, या सगळ्या गोष्टी त्याच्याशीच निगडीत आहेत. त्यासोबत चिंता. चिंता याला तर काय म्हणलेलं आहे चिंतेला? चिंता कुणाला जाळते, मेलेल्या माणसाला का जिवंत माणसाला? जिवंत. जीवन चिता मेलेल्या माणसाला. म्हणजे हे चिंता जिवंत माणसाला जाळते, मेलेल्याला तर असंही चितेवर जाळते. चिता ही जिवंत चिता ही मेलेल्या माणसाला जाळते, तर चिंता बघा, फक्त अनुस्वाराचा फरक आहे त्याच्यामध्ये. तर चिंता ही कुणाला जाळते, तर जिवंत माणसाला जाळण्यासाठी काम करत असते. म्हणजे बघा किती हानिकारक आहे चिंता. त्यासोबत मग आता एवढे जर लक्षणं त्याच्यामध्ये होत असतील, बघा उदासीनतेमध्ये असेल, नैराश्यामध्ये असेल, सतत दुःखी असेल, तर त्याच्यामध्ये साहजिकच हार्मोनल बदल होतील का? हो, होणार ना, नक्कीच. होतात होतात. हार्मोन्स बदल होतात. आणि हे हार्मोन्स बदल झाल्यामुळे परत आणखीन त्याला वेगवेगळे विकार उद्भवू शकतात. लठ्ठपणा वाढू शकतो, किंवा दुबळेपणा वाढू शकतो, किंवा हार्मोनल बघा, थायरॉइड जर बदल झाला थायरॉइडमध्ये, तर त्याचे परिणाम बरेच आहेत. पण एका हार्मोनल चेंजेस झाले एका याच्यामध्ये, ग्रंथीमध्ये, तर त्याचा परिणाम इतर ग्रंथीवरती पण होतो.
बरोबर आहे. म्हणजे एकावर एक अवलंबून आहेत. जसे की पिट्युटरी ग्लॅंड भावनांशी संबंधित सर हायपोथॅलॅमस आहे. आपल्या सर्व भावना, नैराश्य सगळं जे आहे ते हायपोथॅलॅमसशी कनेक्टेड आहे आणि हायपोथॅलॅमस इंटरकनेक्टेड विथ एंडोक्राइन ग्लँड्स ऑल दी. आणि मग त्याच्यामुळे हायपोथॅलॅमस हे झाले की पूर्ण एंडोक्राइन ग्लँड्स जे आहेत त्या आपल्या होमिओस्टॅसिस म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं काम नाही करू शकत, असंतुलन होतं त्यांचं. त्यामुळं म्हणजे जवळपास सगळ्याच ग्रंथीमध्ये असंतुलन यायला लागतं. बरोबर आहे. पुढे बघूयात मग. आता अशी जर लक्षणं दिसत असतील तर काय म्हणलेलं आहे, कायमस्वरूपी आरोग्य समस्या उद्भवू शकतात किंवा दीर्घकालीन तणावामुळे स्मरणशक्ती सुद्धा कमी होऊ शकते. बघा, स्मरणशक्ती कशाशी निगडीत आहे हो? आताच आपण हायपोथॅलॅमस बद्दल बोललात. स्मरणशक्ती सुद्धा हायपोथॅलॅमस याच्याशीच निगडीत आहे. बघा, ग्रास्पिंग, रजिस्ट्रेशन सगळं आपलं ब्रेन मध्ये होतं आणि हायपोथॅलॅमस त्याच्याशी कनेक्टेड आहे. आणि हा. तेच जर सतत त्याच्यावरती स्ट्रेस येत असेल, सतत तुम्ही स्ट्रेस मध्ये असाल, तर पॅरासिम्पथॅटिक आणि सिम्पथॅटिक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम पण आपली सतत ते वर्कलोड मध्ये राहते आणि त्याचा डायरेक्टली परिणाम हायपोथॅलॅमस वरून पूर्ण आपल्या होऊ शकतो. आकलन शक्तीवरतीच होतो. मेंदूशी निगडीत समस्या आहेत वेगवेगळ्या. योगाभ्यास काय वरती परिणाम करणारा योगाभ्यास कोणता आहे माहित आहे का? काय म्हटलं सर? मी आता आवाज बघा, ह्या घटना सगळ्या कशाची जवळपास मेंदूशी निगडीत आहेत. आलं लक्षात? चिंता, उदासीनता, नैराश्य किंवा आणखीन गोष्टी. मग याच्यावर हायपोथॅलॅमसवर जर परिणाम करायचा असेल आपल्याला, तर आपल्या योगातील कोणत्या गोष्टी आहेत तिथं करू शकतात? ध्यान धारणा, मेडिटेशन, धारणा. हे मेडिटेशनचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, आलं का लक्षात? मेडिटेशनचे प्रकार ओंकार असेल, भ्रामरी असेल, शीर्षासन असेल, सर्वांगासन असेल, विपरीत करणे असेल, हे काय करतात? मेंदूकडे जास्त रक्त पुरवठा करतात. बघा, बरोबर आहे. किंवा आपण धारणा असेल, ध्यान असेल, या गोष्टी सुद्धा मेंदूशी निगडीत आहेत आणि हायपोथॅलॅमसचं कार्य सुधारण्यासाठी या गोष्टी मदत करत असतात. आता हे काय आहे? पुढचा भाग आहे व्यवस्थापनामध्ये बघायचा आहे आपल्याला. तसेच आणि पुढे काय सांगितलेलं आहे? झोपेचा त्रास, म्हणजेच आपण हे आता बघितलेलंच आहे. म्हणजे दीर्घकालीन तणावाचे लक्षणं सुद्धा कशी आहेत? दीर्घकालीन आहेत. दीर्घकालीन. आणि दीर्घकालीन ताण कसा आहे? दीर्घकालीन आहे किंवा कायमस्वरूपी आहे. आणि लक्षणं पण दीर्घकालीन आहेत किंवा कायमस्वरूपी आहे. बरोबर आहे. आता एखाद्याला समजा उच्च रक्तदाबाचा त्रास चालू झाला, हायपरटेन्शन झालं, तर तो रिवर्स येतो का हो? त्यांनी जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं, लाईफस्टाईल बदलली, औषधोपचार केले, म्हणजे त्याच्या सेडेंटरी लाईफस्टाईल आणि ज्या चुका आहेत ज्याच्या कारणाने हायपरटेन्शन होते त्याला, ते जर चुका म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न केला तर तो हळूहळू नॉर्मलला येऊ शकतो. पण काही न करता रिव्हर्स येणारच नाही. म्हणजेच व्यवस्थापनाची त्याला गरज आहे. आवश्यकता. रिवर्स येणार नाही. तर आता सर्दी झाली आपल्याला, तर किती दिवस गोळ्या खातो आपण? 3 दिवस तीन- चार साधारण. दिवस. 3 ते 5 दिवसात आपलं नॉर्मल येऊन जातं. किंवा आणखीन कुठलं दुखणं असेल तर त्याच्यामध्ये ताप आले असेल किंवा कुठलं इन्फेक्शन झालं असेल, घसा दुखत असेल. पण अशीच गोष्ट उच्च रक्तदाबाशी निगडीत आहे का हो? आता 3-4 दिवस गोळ्या खाल्ल्या आणि उच्च रक्तदाब कमी झालाय असं झालंय का? कधी बघितले का तुम्ही? नाही नाही. बरोबर आहे. किंवा 3-4 दिवस गोळ्या खाल्ल्या आणि मधुमेह, डायबिटीस आपला कमी झालाय असं झालंय का कधी? बरोबर आहे. हे जे विकार आहेत यांना रिव्हर्सिबल करणं खूप कठीण आहे. रिव्हर्सिबल होतील किंवा त्यांच्या स्टेजवरती सुद्धा ते अवलंबून आहे. कोणत्या स्टेजमध्ये आहेत ते? फर्स्ट स्टेजमध्ये आहेत. जर समजा आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट स्टेजमध्ये असतील तर आपली लाईफस्टाईल चेंजेस करून, व्यायाम करून, योग ध्यान धारणा करून किंवा आणखीन काही गोष्टी करून, आहारामध्ये बदल करून आपण फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर
रिव्हर्स करू शकतो, बरोबर आहे. पण ती जर स्टेज वाढलेली असेल, सेकंड स्टेज मध्ये असेल, थर्ड स्टेज मध्ये असेल, तर त्या स्टेज मधलं रिव्हर्स करणं खूप कठीण होतं. आणि थर्ड स्टेज मध्ये असेल तर ते कायमस्वरूपी त्याचे बदल असतात, ते रिव्हर्स होत नाहीत. आलं का लक्षात? आता योगाचे पण लिमिटेशन्स असतात बघा. आता तो भाग तुम्हाला पुन्हा आहे, पुढे आहे. योगा, लिमिटेशन्स आणि स्कोप. योगाची व्याप्ती किती आहे, मर्यादा किती आहे आणि मर्यादा किती आहे. आलं का लक्षात? आता समजा एखाद्या हाड मोडलं एखाद्याचं हाड मोडल्यावर आपण तिथं त्याला योगा शिकू शकतो का हो? नाही. नाही. त्याला प्लास्टरच करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे हे काय हम्म. झालं, योगाचं लिमिटेशन झालं. किंवा एखाद्याला खरचटलेला आहे, लागलेला आहे, चिरलेला आहे, तर त्याला टाक्या घालाव्या लागतील, बरोबर आहे. मग तिथं योगा शिकू शकतो का आपण? नाही. नाही. किंवा मोठं भलं मोठं लागलेलं आहे, चिरलेलं फाटलेलं आहे आणि हे व्यायाम कर कमी होईल असं होईल का? नाही. म्हणजे काय आहे, योगाची लिमिटेशन्स आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, पुढे बघूयात. म्हणजेच आपण काय पाहत होतो आता, ही जी लक्षणं आहेत ही दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी अशा प्रकारची आहेत. त्यासोबत बघा आणखीन एक उदाहरण देता येईल. हार्ट अटॅकचं जे उदाहरण आहे, आलं का लक्षात? एकदा जर हार्ट अटॅक आला, पुन्हा तो एंजिओप्लास्टी वगैरे करून दुरुस्त झाला, म्हणजे दवाखान्यात नेल्यास तो दुरुस्त झाला. पण हृदयामधील हार्ट अटॅकमुळे जो भाग प्रभावित झालेला आहे, आलं का लक्षात, तो भाग पुन्हा आपण काम करत नाही, असं होतं का? कोण आहे सर डॉक्टर, सांगा तुम्ही. सर काम करणार नाही पण नाही तो तो भाग आवश्यकता करणार, नाही, पूर्ण क्षमतेने करू शकत नाही. लिमिट तसं नाही सर, नसतं. म्हणजे नाही, हार्ट तसंच काम करतं. त्याच्याकडे जाणारा जो रक्तप्रवाह आहे त्यामध्ये ब्लॉक असणं किंवा त्या रक्तवाहिन्यांची रुंदी डायमीटर कमी होणं, ह्याच्यामुळे हा हार्ट अटॅक आलेला असतो. आणि हम्म. तात्पुरता आपण तो ब्लॉकेज काढला की पूर्ववत सगळं हार्टचं फंक्शन होतं. पण परत तसं होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते किंवा काही प्रिकॉशन्स असतात. ठीक आहे, पुढे बघूया. जसं ब्रेनच्या सेल्स डॅमेज झाल्या की परत त्या रिजनरेट होत नाहीत वगैरे, पण तसं हार्टच्या बाबतीत तसं नाही होत. त्यांना रक्तपुरवठा तात्पुरता बंद होतो, त्यामुळे त्याचं फंक्शनिंग स्लो होतं किंवा हॅम्पर होतं. पण रक्तपुरवठा लगेच तातडीनं केला, आपण कोलॅटरल्सने केला की हार्ट पंपिंग चालू होतं. हृदयाचे पण नंतर हृदयाचे हृदयाच्या सेल पण रिजनरेट होत नाहीत ना मॅडम? नाही नाही नाही, पण तिथं डेथ होतच नाहीत ना, कळालं का? फक्त तात्पुरता रक्तपुरवठा बंद झालेला असतो. मग विदिन आपण ते 4 तासात 6 तासात आपण त्याला वर्कआउट करून त्याला म्हणजे तात्काळ उपचार केले तर आपण चालू करू शकतो. म्हणजे इंजिन चालू असतं, पाईपलाईन खराब होते. आ? इंजिन चालू असतं, पाईपलाईन खराब असते. हा हा कोंडलेली नाली, तुंबलेली नाली मोकळी केल्यासारखं काम आहे ते. नाली तुंबल्यावर पाणी मागच साचून राहतं, पुढे जात नाही, बरोबर आहे, तसं आहे. आणि तुंबलेली नाली रिकामी केली तर पाणी आपोआप पुढे व्हायला लागतं, असं मध्ये होतं. मायोकार्डियल इन्फेक्शन एक अशी कंडिशन आहे की त्यामध्ये खूप मोठं डॅमेज झालेलं असतं. मग तो आपण जो म्हणतो तीव्र हार्ट अटॅक होता, मग त्यामध्ये मात्र आपल्याला पेशंट चान्स देत नाही, रिकव्हरीला पण किंवा ट्रीटमेंटला पण द्यायला वेळ देत नाही. तो इतका म्हणजे मायोकार्डियल इन्फेक्शन ही एकच त्यातली एक म्हणजे कंडिशन आहे. त्यामध्ये फक्त पेशंट सडन जातो, विदिन सेकंद मध्ये सुद्धा जातो. परत सांगा एकदा, काय? मायोकार्डियल इन्फेक्शन. मायोकार्डियल म्हणजे हार्ट मधला जो स्नायू मसल्स असतात, मायोकार्डियम. एंडो म्हणजे सर्वात आतल्या, मायो म्हणजे मधल्या आणि पेरी म्हणजे कडे म्हणजे सर्वात बाहेरचा आवरण. तर मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे काय की तिथल्या मसल्सला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा बिलकुल होत नाही. आणि तो इतका सिव्हिअर असतो की त्या मसल्स पॅरालाइज झाल्यासारख्या होतात किंवा डेथ होतात सडन. त्याच्यामुळे हार्ट पंपिंग त्या क्षणीच थांबतं आणि पेशंटची सडन डेथ होते. म्हणजे आपण म्हणतो बाथरूम मध्ये गेला आणि सडन कोलॅप्स झाला, जागेवरच गेला, किंवा झोपेतच कधी कधी, तर तो सिव्हिअर मायोकार्डियल इन्फेक्शन असतं ते. म्हणजे आता समजा अचानक व्यक्ती गेला, तो
म्हणजे त्याची लक्षणं अगोदर दाखवत नाही का? हा सर, म्हणजे दाखवतात. दाखवतात सर. काही काहींना 24 तास अगोदर. बऱ्याच वेळा काय होतं, पेशंटला कधी कधी उलटी आणि संडास एखादी होती, ते सिव्हिअर पॅरासिम्पथॅटिक सिम्पथॅटिकचं एक हे असतं, कोऑर्डिनेशन असतं, की त्यावेळी ते होतं. पण बऱ्याच वेळा पेशंटला ते असं वाटत नाही की मला हार्टशी रिलेटेड काय असेल, साधी उलटी संडास झाली, ठीक आहे, होईल बरं. पण ते एक सिग्नल असतं पुढच्या ह्याचं. मग त्याच वेळी तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात, तुमचा मग त्यावेळी डॉक्टरांनी पण केअरफुली तुमचा बीपी, ईसीजी वगैरे करून पाहिलं, तर तो तात्काळ तुम्हाला मदत होती त्याला डायग्नोसिस व्हायचं. पण बऱ्याच तीव्र वेळा पेशंट तीव्र असेल ना सर, आम्ही असे पेशंट पाहिलेले आहेत की काहीतरी छाती दुखती वगैरे म्हणून असे आम्ही टेबलवर घेईपर्यंत कोलॅप्स झालेले आहेत, किंवा आमचं आतलं पेशंट बाहेर जाईपर्यंत वेटिंग मध्ये काही कोलॅप्स झालेले आहेत. किंवा आम्ही पेशंटला सांगितलेले तुम्हाला इन्फेक्शन आहे किंवा हार्ट अटॅक आहे, तुम्हाला हायर सेंटरला जायचंय, आणि पेशंटला आम्ही चालू नका किंवा असं उचलून स्ट्रेचरवरच न्यायचंय, काही जण ऐकत नाही, तर 2-4 तरी सडन कोलॅप्स होतात ते. म्हणजे अज्ञान खूप आहे आपल्या लोकांमध्ये, आणि बऱ्याच वेळा त्या अज्ञानातच खूप जण जातात. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये तीव्र लक्षणं दाखवत नाही का? असं म्हणजे नाही नाही, घाबरण्यासारखं. दाखवतात. मायोकार्डियल इन्फेक्शन आहे ना सर, सडन असं काही होत नाही त्यांना. पूर्वीचं काहीतरी हायपरटेन्शन असतंच बऱ्याच वेळा. हं. हायपरटेन्शन असतो, एखादा ब्लॉक असतो, किंवा त्यांना ड्रिंकिंगची सवय असते, किंवा स्मोकिंग, हेवी स्मोकिंग करणारे असतात. मग मोठा जर प्लाक असेल किंवा रक्तवाहिनीमध्ये ते पूर्ण असं प्लाक म्हणजे गुठळी बनलेली असेल, हा, आणि ती सडन रक्तप्रवाहामध्ये हृदयाकडे गेली आणि पूर्ण ती आर्टरीज ब्लॉक झाली की तिथं पण इन्फेक्शन होऊन पेशंट सडन जातो. मग ते जास्त व्यसनी लोकांना, स्मोकिंग करणाऱ्यांना आणि हायपरटेन्शन सिव्हिअर असणाऱ्यांना हे धोका जास्त असतो. किंवा जन्मताच कुणाला काहींना वॉलचा प्रॉब्लेम असतो, किंवा छातीला छिद्र म्हणजे हृदयाला छिद्र म्हणतात, व्हीएसडी, एएसडी असं काही असतं, त्यांना पण हा सहन म्हणजे होत नाही. मग त्यांना अगोदरपासूनच असं हेवी वर्क, तणावाचं किंवा जड उचलणं ह्या गोष्टी म्हणजे टाळायला टाळाव्याच लागतात. लागतात. आणि ज्यांना सिव्हिअर हायपरटेन्शन आहे किंवा माइल्ड एखादा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्यांनी सुद्धा जड ओझं उचलणं किंवा असं काही उंचावर चढणं किंवा अशा गोष्टी टाळायला पाहिजेत. त्या न केल्यामुळे पण सडन त्यांना होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी. बरं आहे. आता आपण जे हे सांगितलं, काळानुसार पण होऊ शकतं का? म्हणजे व्यक्ती एकदम नॉर्मल पण होतं काही? तो व्यक्ती म्हणते नॉर्मल होतो का? हो, होतो. ते कसं असतं, आता इन्फेक्शन म्हणजे ते क्लॉट जे आहे, ती जर विदिन आपल्याला आता माइल्ड असेल, तर ते गुठळी विरघळण्यासाठी रक्त म्हणजे इंजेक्शन असतं. तर ते 24 तास 48 तास असतं. मग ती गुठळी केवढी आहे त्याच्यावरती त्या पेशंटचं प्रोग्नोसिस असतं. आणि कधी कधी त्या इंजेक्शनमुळे असं होतं की ती गाठ विरघळते, पण इतरत्र रक्तस्राव होण्याची चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे पेशंट 48 तास आपण सांगू शकत नाहीत. मग त्याच्यावरती त्याला कोमॉर्बिडिटी काय आहे का, इतर आजार काय आहेत का, त्याचं एज किती आहे, त्याचं विल पॉवर कशी आहे, आणि त्याची बॉडी कशी आहे, त्याच्यावरती त्याचं आउट येणं राहतं. पण बऱ्याच वेळा तुम्ही अर्ली अप्रोच केला आणि तुम्हाला अर्ली ट्रीटमेंट भेटली, तर 90% पेशंट बाहेर येतात. हा, म्हणजे नंतर ती गुठळी तशी बनणार नाही असे काही चान्सेस नाही, मग असतात का? त्यासाठी मग ते आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. रक्त पातळ करणाऱ्या हा म्हणतात ना, रक्त हा पातळ करण्याची गोळी मला चालू आहे, तर ती घ्यावी लागते. आणि अमित बऱ्याच वाटेवर. वेळा आमच्याकडे असं आहे पेशंटला काळानुसार 15 दिवस, महिनाभर अशी गोळी घेतली की असं वाटतं आता मी पूर्वीसारखा नॉर्मल झालाय, मनानेच काही जण बंद करतात. अशांना लगेच दुसरा तिसरा हार्ट अटॅक येऊ शकतो, ते अज्ञानामुळं किंवा फॉलो न केल्यामुळं. ठीक आहे. पण व्यायामामुळे त्याच्यावर काही परिणाम होतो का? म्हणजे गुठळी हो बनण्यावर सर, किंवा हो रक्त सर. म्हणजे हे जे योगाचं जे आहे ना, सूर्यनमस्कार, बरं का, म्हणजे ते काही असे सूर्यनमस्कार काही कमी एज मधल्यांनाच, एल्डरलीला नाही, पण बाकीचे पण जे आहेत, हलासन म्हणा, शीर्षासन म्हणा, कपालभाती. कपालभाती, पण जे अशा आपल्या हृदयाला आपण काय करतो की आपलं हृदय सतत ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम करतं ना, की पूर्ण बॉडीचं का खालून वरती पंपिंग करावं लागतं त्याला. हा, आणि ज्यांना स्टँडिंग आहे, हे आहे, त्यांचं सतत त्यांच्या हृदयावरती खूप ताण असतो, किंवा वर्किंग मध्ये आहेत, खुर्चीवर जरी बसले तरी पायातून वरती त्यांना पंपिंग
हार्टला लोड खूप जास्त आहे आणि हार्टला विश्रांती कधीच भेटत नाही. मग हे आपण जर योगासनं रेग्युलरली केली तर असे कितीतरी उदाहरणं आहेत आणि हेगडे म्हणून आहेत बेंगलोरचे, त्यांनी पण स्टडी केलेला आहे की योगा जे सतत प्राणायाम योगा करतात तर त्यांच्या साधारण एखाद्या रक्तवाहिनीमध्ये हृदयाकडे जाणाऱ्यामध्ये ब्लॉक आहे 60% ब्लॉक आहे, 70% ब्लॉक आहे. पण हा माणूस जर रेग्युलर एक्झरसाइज करत असेल तर त्याला तिकडं रक्त पुरवठा करणारी दुसरी कोलॅटरल डेव्हलप होते, ज्याने त्याच्या हृदयाचा रक्त पुरवठा नॉर्मल राहतो. मग पूर्वीच्या काळात पण होतेच की, पण त्यावेळी काय अशी एवढी उपकरणं वगैरे नव्हती. पण आता सुद्धा सर, ज्यांनी रेग्युलर एक्झरसाइज करतायत, योगासनं करतायत, त्यांना ब्लॉकेज 60-70% पण असू द्या, ते त्यांना कोलॅटरल रेग्युलर त्यांनी केलं तर कोलॅटरल डेव्हलप होतात. त्यांना अँजिओप्लास्टीची सुद्धा गरज नाही. पण तुम्ही रेग्युलरली एक्झरसाइज करायला पाहिजे आणि जे पथ्य आहेत ते पण पाळायला पाहिजे. पण हे योगाचं वरदानच आहे सर, की तुम्ही हार्टला खूप चांगल्या पद्धतीनं ठेवू शकता. आणि सूर्यनमस्कार जो आहे म्हणजे हार्ट अटॅक येण्यापूर्वी किंवा जी सामान्य व्यक्ती आहे, जी सामान्य व्यक्ती रोज जर 12 सूर्यनमस्कार करत असेल तर भविष्यात तिला हार्ट अटॅक येणारच नाही, म्हणजे लेस चान्सेस, जवळपास 99% हो हो. म्हणजे इतकं मजबूत हृदय होतं, हृदय इतकं मजबूत होतं आणि हो. हार्टबीट सुद्धा कमी होतात. आता सामान्य लोकांचे जर 72 होत असतील आणि जर एखादा व्यक्ती रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे सूर्यनमस्कारामध्ये बघा, धावणं असेल किंवा आणखीन कार्डिओ जो एक्सरसाइज असतील कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या, पण त्याच्यापेक्षा सूर्यनमस्कारामध्ये जे आहे बघा, 12 सूर्यनमस्कार एकदाच करून बघायचे, हृदय किती जोरामध्ये धडकायला लागतं बघा, आणि फास्ट गती पण फास्ट होते. जर 1 मिनिटापर्यंत 150 पर्यंत जर धडकत असेल हृदय आपलं समजा, आणि असं जर रेग्युलरली आपलं रोजच होत असेल, म्हणजे आपण 150 पर्यंत जात असेल ते, तर हृदय इतकं मजबूत होतं की 99% लेस चान्स होतात हार्ट अटॅक येण्याचे किंवा उच्च रक्तदाब होण्याची सुद्धा कारण तिथं कमी होतात. जे हे पुढे आहे आपल्याला आणखीन त्यावेळी बघू, त्यावेळी बघूया. आणि आणखीन एक विचारायचं होतं बघा, की आपण जे अल्कोहोलिक वगैरे म्हणलात, जास्त स्मोकिंग वगैरे करणार, पण असा एखादा व्यक्ती असेल नॉन अल्कोहोलिक मध्ये असं होऊ शकतं का, हायपरटेन्शन म्हणा किंवा हार्ट अटॅक मध्ये? होतं ना सर. आता समजा एखाद्याला खूप कमी वयापासूनच असं काउच पोटॅटो म्हणतो आपण, व्यायामाची सवय नाही, लवकर उठण्याची सवय नाही, खाण्यापिण्याचं काही ताळतंत्र नाही, जंक फूड जे आपण म्हणतो स्ट्रीट फूड, पुन्हा पुन्हा तेल गरम केलेलं, उकळलेलं तेल. आपण एक वेळ गरम केलेलं तेल आपल्यासाठी हेल्दी आहे, पण हे बाहेरचं फूड कशामुळे चांगलं नाहीये, ते कढई सतत त्या गॅसवरच असते, त्याच तेलात परत 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 हे करतात. म्हणजे अनसॅच्युरेटेड, म्हणजे जे आपल्याला नको आहेत ते ट्रायग्लिसराइड्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. आणि ते जर तुमचं सतत असेल, व्यायामाचा अभाव आहे आणि सतत कुठलं तरी स्ट्रेस आहे तुम्हाला, तर त्याच्यामुळं अर्थातच तुमच्या रक्तवाहिन्या कार्यक्षम राहत नाहीत. तुमच्या रक्तवाहिन्याची एकतर जाडी, म्हणजे जो थर आहे तो आतमधला थर वाढत जातो आणि पाईप कसा आपला अरुंद अरुंद होतो तसा डायमीटर रक्तवाहिन्यांचा कमी होतो. मग त्यातून जे रक्त जातं ऑटोमॅटिकली त्याचं प्रेशर वाढून ते बाहेर पडतं. मग अशा वेळी रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होणं किंवा सतत सतत हायपरटेन्शन राहिलं, एक तर हार्ट तर तुमचं खराब होतंच, शिवाय तुमच्या किडण्यांवर त्याचा परिणाम होतो. आणि तिसरी गोष्ट तुमच्या मेंदूवर, जर हार्टकडे गेलं तर हार्ट अटॅक होतो, पण मेंदूकडे गेलं तर तुम्हाला मेंदूमध्ये रक्तस्राव किंवा गुठळी झाली तर पॅरालिसिस असं होतं. तर नॉन अल्कोहोलिक किंवा नॉन स्मोकिंग यामध्ये पण ह्या गोष्टी होऊ शकतात, जर त्या पद्धतीचं तुमचं सेडंटरी लाईफ असेल तर. म्हणजे लेट नाईट जागणं, खूप जास्त कॉफी चहा घेणं, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याचं ताळतंत्र नसणं, आणि ह्यामुळे होऊ शकतं. आणि सतत स्ट्रेस, आजकाल सर स्ट्रेस कुणीही घेते आणि कशाचाही घेते, ते खूप महत्वाचं कारण आहे. कमी वयात पण ह्या सगळ्या गोष्टी व्हायचं. विचारण्याचं कारण म्हणजे बघा, माझा एक मित्र आहे आणि देवधर्म करणारा, एकदम सात्विक आहे. पिणं नाही, खाणं नाही, साधं सुपारीला सुद्धा हात लावत नाही कधी आयुष्यात.
आणि बाहेरचे वडापाव म्हणा किंवा असले तळलेले पदार्थ म्हणा अजून खाऊ माहिती नाही. म्हणजे जवळपास ही जी कारणं आहेत, हार्ट अटॅक येणारी किंवा उच्च रक्तदाब होणारी, या कारणापासून तो कितीतरी दूर आहे भरपूर. पण तरी पण आता बघा त्याचं साधारण वय 30 आहे आणि तरी सुद्धा त्याला उच्च रक्तदाबाची लक्षणं आहेत, डायबिटीज जास्त आहेत, असं होत असतं. तर त्यांना काहीतरी स्ट्रेस असणार आहे, ते शेअर करत नसतील, काहीतरी स्ट्रेस असेल सर. आणि बऱ्याच वेळा ना न शेअर केल्यामुळं वाढत जातो. हा बरोबर आहे. शेअर करायला पाहिजे, बोललं पाहिजे. जर मग त्याचा Yes. मनावरती मग ते दीर्घकालीन ताण राहून उच्च रक्तदाब मध्ये परिणाम होतो. बरोबर आहे. बोललं पाहिजे सर, आता वाईट काय येते बोललं पाहिजे. त्यांचे क्लोज बोलणं फ्रेंड सुद्धा असेल तर तुम्हीच काढून घेऊ शकता की बाबा काय स्ट्रेस आहे. हं. म्हणजे काउन्सिलिंग खूप बघा महत्वाचे आहे सर. म्हणजे इतर लक्षणं नसताना सुद्धा खाणं पिणं नसेल किंवा फक्त टेस्ट वरती सुद्धा असं एवढं होऊ शकतं. आणि किडनी फंक्शन टेस्ट एक त्यांची करून घ्यायला पाहिजे, किंवा किडनी मध्ये काय असेल तरी पण अर्ली एज मध्ये पण एवढं हायपरटेन्शन असू शकतं. मग किडनी मध्ये काय आहे का, किंवा हार्टची सोनोग्राफी करून काही मूळ तास त्यांना काय अगोदरचं आहे का, पॅथॉलॉजी काय आहे का हार्टमध्ये, त्या 2 गोष्टी रूल आउट करायच्या आणि मग नंतर होईल इको 2D इको असतो हार्टचा, आणि किडनी फंक्शन टेस्ट करून घ्यायच्या. सगळ्या बघितलेल्या आहेत, नॉर्मलच आहेत त्या. पण समजा फॅटी खाणं जर नसेल, बाहेरचं खाणं नसेल, तरी सुद्धा ट्रायग्लिसराईड वाढू शकतात तिथं. नाही सर, ट्रायग्लिसराईड तसं नाही वाढणार. मग फक्त ट्रायग्लिसराईड्स नाही, त्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल पण आहे सर, आणि ट्रायग्लिसराईड हे दोन्ही पण आहेत. आणि तिसरं कारण आहे की कंटिन्यू स्ट्रेस. स्ट्रेस तिथं पण स्ट्रेस तर येतो. हा, म्हणजे स्ट्रेसची बघा साधारणतः आपली कारण जी आहे, शारीरिक लक्षणं कारणं जी आहेत बघा इथं सापडायला लागली बघा लगेच. म्हणजे स्ट्रेस किती धोक्याचा आहे, आलं का लक्षात? आणि ते एकाच्या तोंडून ऐकणं म्हणजे विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे, आलं का लक्षात? ठीक आहे, बघू पुढे. हा, आता म्हणजे लक्षणं बघितलेली आहेत आणि पुढे बघूयात काय म्हणलंय नेमकं. ताणाची तीव्रता जी आहे ती व्यक्ती परत्वे बदलत असते म्हणलेलं आहे बघा. म्हणजे आता याच्यामध्ये वयानुसार असेल किंवा लहान असतील, मध्यम वयीन असतील किंवा प्रौढ असतील, यांच्या वयानुसार पण त्यांची लक्षणं किंवा त्याचे परिणाम बदलू शकतात. तसेच लिंग परत्वे सुद्धा बदलू शकतात असं सुद्धा इथं म्हणलेलं आहे. हे असं मी म्हणत नाही, हे निदर्शनाखाली आलेल्या गोष्टी आहेत. तर काय म्हणले बघा, स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा जास्त काळ ताण सहन करण्यास सक्षम असतात आणि ते समान अपायकारक बदल न दाखवता, बघा किती महत्वाची गोष्ट आहे, काय म्हणलेलं आहे, जास्त काळाचा जो ताण आहे, दीर्घकालीन ताण आहे, तो स्त्रिया ह्या सक्षमपणे सांभाळू शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय म्हणलेलं आहे की अपायकारक बदल न दाखवता, आलं लक्षामध्ये? त्यासोबत आता पुरुषामध्ये कसं म्हणलेलं आहे बघा, पुरुष कमी कालावधीचा ताण झेलू शकतात बघा. आता यांच्यामध्ये काय म्हणलंय, कमी कालावधीचा ताण ह्या स्त्रियांपेक्षा चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. म्हणजे दीर्घकालीन ताण हे तेवढे सहसा चांगल्या पद्धतीने हाताळू शकत नाहीत. आणि स्त्रिया ज्या आहेत त्या अल्पकालीन ताण ह्या चांगल्या प्रकारे हाताळू शकत नाहीत, पण दीर्घकालीन ताण जो आहे तो चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. परंतु बघा पुढे काय म्हणले, पुरुषांनी विशिष्ट उंबरठा जर गाठला, आता काय म्हणले, अल्पकालीन ताण ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात, परंतु जर विशिष्ट उंबरठा गाठला तर त्यांना मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता ही प्रचंड असते. बरोबर आहे का हे? सहनशीलता स्त्रियामध्ये जास्त असते का पुरुषामध्ये जास्त असते? स्त्रियांमध्ये जास्त असते. स्त्रियामध्ये जास्त आहे.
स्त्रियांमध्ये जास्त असते का? जास्त स्त्रिया असल्यामुळे स्त्रियांमध्ये जास्त असते. ठीक आहे, नाही, जे वास्तव आहे ते आहेच ना. बरोबर आहे. हा, बघा, स्त्री जी आहे ती भरपूर बंधनामध्ये असते. साधं बोलण्याचं, तिच्या मनानुसार बोलण्याचं स्वातंत्र्य सुद्धा तिला नसतं. जी सासुरवासी स्त्री असते, बघा किती बंधनं असतात. आणि काही म्हणलं तरी उलट उत्तर देण्याची सुद्धा तिला परवानगी नसते. बघा, तर उलट उत्तर दिलं तरी सुद्धा काय उद्धट आहे बाबा, म्हणजे बंधनामध्ये असून सुद्धा आणि अत्याचार जरी झाले तरी जास्तीत जास्ती सहन करू शकते. म्हणजे सहन करण्याची ताकद जी आहे ती स्त्रियांमध्ये जास्त आहे. आणि दीर्घकालीन ताण सहन करण्याची जी ताकद आहे ती थोडीशी त्यांच्यामध्ये जास्त आहे. पण अल्पकालीन ताणामध्ये मात्र त्या थोडं लवकरच रिॲक्ट होत असतात. बरोबर आहे का? हम्म. परंतु पुरुष जे आहेत ते अल्पकालीन ताण हाताळू शकतात लवकर, पण दीर्घकालीन ताणाला मात्र तिथं ते सहन करू शकत नाही. पुढे बघूया. आता बघा, आपण जो हे प्रकार बघितले, ताणाचे वेगवेगळे प्रकार आलं लक्षात, आणि वेगवेगळ्या ताणाच्या व्याख्या. म्हणजे हा जो झालेला भाग आहे आपला, आपण काल का परवा दिवशीच म्हणले की प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळालेत का, दिलेत का सरांनी? हो, आलेच सर. दिलं सर. आलेत का? बघितलात हो. का? हो, ग्रुप वरती बघितलं, आहे. काही राहिले. हा हा, म्हणजे पीडीएफ स्वरूपामध्ये जास्त प्रश्नपत्रिका आहेत का, एक दोन आहेत असं? जास्त आहेत, 4-4, 5-5 पेपर आहेत प्रत्येक विषयाचे. जे बघा, ज्यावेळेस आपलं मॉड्यूल पूर्ण होईल त्यावेळेस म्हणजे हा जो भाग आहे ट्रेस मॅनेजमेंटचा, त्यातील सगळे प्रश्न आपल्याला सुटतील. परंतु आतापर्यंत जो झालेला भाग आहे त्याच्यावरती प्रश्न कसे आहेत बघा. आतापर्यंत प्रश्न कसे आहेत बघा. जर कुणी वाचलेला असतील प्रश्नपत्रिका तर त्याच्यामध्ये बघा, दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये तणावाच्या व्याख्या देऊन त्यांचं स्वरूप काय की सविस्तर बेटी? लिहा. येईल का प्रश्नाचं उत्तर लिहिता या तणावाच्या व्याख्या देऊन त्याचे स्वरूप पण सविस्तर मैंने लिहा. एक बात बताओ, अभी घर में कोई चप्पल पहन तो रहे वो कहीं? क्यों? माईक म्यूट बंद करा. करायला सांगा पालकांना. कोई शूज पहना ना घर में? वैयक्तिक माईक बंद करून बोला प्लीज. दीपाली माईक चालू आहे तुझा. सॉरी 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 सॉरी. ठीक आहे, बघा, पहिला जो प्रश्न आहे तणावाच्या व्याख्या देऊन त्यांचे स्वरूप सविस्तर लिहा. येईल का लिहिता? किंवा हो, दुसरा प्रश्न, म्हणजे हे रिपीट झालेले प्रश्न आहेत बघा, जास्त प्रमाणामध्ये वारंवार आलेले प्रश्न. दुसरा काय आहे, तणावाचे स्वरूप सविस्तर लिहा. किंवा तिसरा बघा, तणावाची व्याख्या वर्णन करा व त्याची लक्षणे सांगा. आता ही 2-3 प्रश्न लिहिता येतील का आपल्याला एवढ्या झालेल्या भागावरती? येऊ शकतात. हो, हो देतो. सर, येतील येतील. येतील सर. हा, सहजच लिहिता येतील आपले. बघा, आपले पिरियड मिस करायचे नाहीत. तास जे आहेत तुमच्या प्रत्येक उत्तर आपल्या तासामध्ये वेगवेगळ्या भेटत जातील. आणि टिपाल्यामध्ये काही प्रश्न आहेत जे वारंवार सारखं रिपीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये आहे तणावाचे प्रकार. टिपाल्या तणाव. काय काय सांगतो लक्षात? पॉझिटिव्ह ट्रेस, निगेटिव्ह ट्रेस, हायपर ट्रेस, हायपोट्रेस अशा स्वरूपामध्ये आपण ते लिहू शकतो. तसेच तणाव म्हणजे काय, 2-4 व्याख्या द्यायच्या आणि त्याचं विश्लेषण करायचं. परत तणावाच्या व्याख्या म्हणजे तेच तशा स्वरूपामध्ये प्रश्न परत परत रिपीट झालेले आहेत. किंवा आणखीन एक प्रश्न कसा आहे, अनुकूल तणाव म्हणजे काय? अनुकूल कशाला म्हणायचं हो? सकारात्मक. 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 नावं सुद्धा लक्षात ठेवायची, म्हणजे वेगवेगळी नावं काय आहेत. आता अनुकूल तणाव म्हणल्यास लक्षात यायला पाहिजे की आपल्याला हा सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह ट्रेस आहे. पॉझिटिव्ह. बरोबर आहे. हो. तसेच नकारात्मक ताण, टिपाल्या किंवा क्रॉनिक ट्रेस. आता फक्त तिथं काय म्हणले, क्रॉनिक ट्रेस वरती टिपाल्या, तर मग तिथं काय लक्षात आलं पाहिजे आपल्या, दीर्घकालीन तणाव जो आहे आता पाहिलेला आपण तो तणाव
त्याच्यावरती लिहायचा आहे. परत एपिसोडिक ताण हा कोणता आहे हो? ऍक्यूट 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 अल्पकालीन. हा, अल्पकालीन किंवा ऍक्यूट पण म्हणतात ना त्याचं, ऍक्यूट इंग्लिश मध्ये. हा. acute. नावं थोडीशी लक्षात ठेवायची. तशासोबत आणि एक आहे नकारात्मक ताण, म्हणजे हा कोणता आहे? निगेटिव्ह स्ट्रेस. निगेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे आपण जो भाग पाहिला आतापर्यंतचा त्याच्यामधील हे अशी जी प्रकारची, म्हणजे बघा हे जे प्रश्न आहेत जवळपास सारखंच रिपीट होतात, म्हणजे याच्या व्यतिरिक्त थोडाफार बदल होऊन येईल, थोडीशी वाक्यरचना बदल होऊन येईल, पण बदलेल. अशा स्वरूपात विचारले जातात. याच्यामध्ये काय अडचण वगैरे असेल तर सांगू शकता. तणावाच्या स्वरूपामध्ये काय काय लिहिणं अपेक्षित आहे त्यात? ताणतणावाची व्याख्या द्यायच्या, एक 2-3 व्याख्या द्यायच्या आणि त्याचे वेगवेगळे प्रकार द्यायचे थोडे, म्हणजे स्वरूप एकंदरीत स्वरूप सांगायचं आहे तिथं. ओके. 1-2 व्याख्या, विश्लेषण आणि एक त्याचे थोडेफार प्रकार. आता उदाहरण महत्वाचे प्रकार परीक्षेला अपेक्षित त्याचे प्रकार कोणते हे बघा. हॅन्स त्याचे चॅलेंज परिणाम आणि व्यवस्थापन वगैरे लिहायचं का मग त्याच्यामध्ये? ते पुढे आहे आपल्याला, पुढे पुढे आहे आहे ते आणखी. स्वतंत्र. आता आणखीन कसे प्रश्न आहेत? तणावाचे शारीरिक परिणाम, तणावाचे मानसिक परिणाम, तणावाचं व्यवस्थापन, तणाव आणि योग. हे आताच वाचू नका तुम्ही प्रश्नपत्रिका वाटलं तर, ज्यावेळेस आपला पूर्ण मॉड्यूल होईल पहिला त्यावेळेस वाचा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, लक्षात येईल तुमच्या. आता पुढचा जो मुद्दा आहे तो बघूया. काल म्हणल्याप्रमाणे तरी पण आपला वेळ बराच गेला आज बी. ताणतणावाच्या अवस्था बघा. हन्स सॅलीने जे वेगवेगळे ताणाचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्येच त्याच मानसशास्त्रज्ञांनी 1936 साली तणावाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या अवस्था आहेत? एक आहे सावधान अवस्था, तिलाच अलाराम स्टेज असं म्हणलेलं आहे. दुसरी आहे प्रतिकार अवस्था, रेजिस्टन्स स्टेज, आणि तिसरी आहे संपल्याची किंवा थकल्याची अवस्था, एक्झॉस्टिंग स्टेज. ह्या 3 महत्वाच्या स्टेज त्याने सांगितलेल्या आहेत. बघा, आपण जर साप पाहिला तर पहिल्यांदा काय होईल आपल्या शरीरामध्ये? आता बघा, शारीरिक परिणाम काय होत आहेत ते बघायचे आपल्याला अलाराम स्टेज मध्ये. म्हणजे तणाव जो आहे तो आल्या आल्या आपल्या शरीरामध्ये कसे कसे बदल होतात, काय बदल होतात आणि लगेच काय काय बदल होतात ते सायंटिफिक दृष्ट्या. काय म्हणलात? अरे बापरे, ही प्रतिक्रिया येते म्हणजे. बरं, किंवा ठीक आहे. तोंडातून शब्दच फुटणार अरे नाहीत बापरे. बाहेर. तोंडातून हे शब्द जोर- फुटणार नाहीत, अंगाची छातीची धडधड धडधड, वाढेल, तोंडाला कोरड पडल्यासारखं होईल. घाम येईल घाबरून. त्याला घाम सुटेल. बरोबर आहे. एकंदरीत आल्या म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकारची भीती झाली. हा, म्हणजे हे आपण अगोदर पण पाहिलेलं आहे, पण आता सायंटिफिक दृष्ट्या ते कसं होतं बघूयात आपण. इमेज दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. आता बघा, आताच म्हणल्याप्रमाणे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक ह्या 2 नर्वस सिस्टीम आहेत. बरोबर आहे. आणि सिम्पॅथेटिक जे आहे ती कधी ऍक्टिव्हेट होते? धोक्याच्या वेळी. बरोबर आहे. ज्यावेळी धोका हा आपल्या समोर असतो त्यावेळेस काय होते? ही ऍक्टिव्हेट होते. मग त्याच्याची आता आपला एक मेंदूचा भाग आहे आणि आपण त्याच्यावरती सुद्धा आताच बोललो, म्हणजे हायपोथॅलॅमस, आणि त्याच्याशी निगडीत एक ग्रंथी आहे, ती कोणती आहे? पिट्युटरी ग्लँड. आलं का लक्षात? ज्यावेळेस आपल्या समोर एखादी घटना घडते, आलं का लक्षात? बघूयात पुढे परत. बघा काय म्हणलेलं आहे, 1 मिनिट.
त्या अलाराम स्टेजमध्ये एखादा तणावात्मक घटना किंवा प्रसंग किंवा कारक म्हणजे एखादी गोष्ट घेतली घडल्यानंतर शरीराने दिलेला प्रथम प्रतिसाद या क्रियेमध्ये घडतो. कोण्या क्रियेमध्ये? अलाराम स्टेजमध्ये, म्हणजे जागण्याची अवस्था आहे. बघा आताच म्हणल्याप्रमाणे काय म्हणजे, जेव्हा तुम्हाला धोका वाटतो तेव्हा तुमचे शरीर ताण संप्रेरक सोडते, जसे की कॉर्टिसॉल असेल किंवा ॲड्रेनालाईन असेल. हे काय आहेत? ताणाला प्रतिसाद देणारी संप्रेरक आहेत, ती सोडली जातात. यालाच असं काय म्हणलेलं आहे? लढा किंवा उड्डाण, फाईट ऑर फ्लाईट प्रतिसाद हार्मोन्स असं सुद्धा यांना म्हणलं जातं. तर बघूयात, एक इमेज बघूयात म्हणजे लक्षात येईल. आता ही आहे बघा स्ट्रेस रिस्पॉन्स. पहिल्यांदा काय दाखवलेलं आहे? हो, मेंदू दाखवलाय बघा, पहिल्यांदा दाखवलाय का? हो. आणि हायपोथॅलामस याच्यात दिसत नाही, पण त्याच्याशी निगडीत काय आहे? पिट्युटरी ग्लॅंड आहे. बरोबर आहे. मग ज्यावेळेस एखादी घटना घडली, आलं लक्षात, तर काय काय घटना होतात, क्रिया काय काय घडतात बघा. आपण ही पिट्युटरी स्टार्टिंगला टणकन ग्लॅंड. उडी मारतो. हा, आता वैज्ञानिक दृष्ट्या बघूयात. फास्ट आलं ब्रीदिंग. लक्षात? हा नाही, ते पुढे झालं. आता हं. सुरुवातीपासून बघूयात. मेंदूपासून खाली यायचं आहे आपल्याला. आता खालून वरी जायचं नाही, वरून खाली इकडे यायचं आहे. हा, पिट्युटरी ग्रंथी काय करते? एखादी घटना घडली धोक्यासारखी, तर ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक नावाचं जे हार्मोन आहे, ACTH नावाचं जे हार्मोन आहे, ती स्रवते. आलं का लक्षात? आणि ते स्रवल्यानंतर त्याचा परिणाम कशावरती होतो? ॲड्रिनल ग्लॅंडवरती. ऍड्रिनल ग्लॅंड वरती. आलं लक्षात? म्हणजे मेंदूच्या नंतर खाल्ली जी हे आहे बघा आकृती, ती कशाची आकृती आहे? हृदय. ऍड्रिनल ग्लॅंडची जे किडनीच्या वरती जे डॉट दिसतोय तो ऍड्रिनल ग्लॅंड आहे. दोन्ही किडनीच्या वरती असतात त्या ऍड्रिनल ग्लॅंड. इतरांनी सांगा बर. डॉक्टरला सोडून सांगा आता इतरांनी. मेंदूच्या नंतर ऍड्रिनल खाली ग्लॅंड. ॲड्रिनल ग्लॅंड ऍड्रिनल नंतर बघू. ग्लॅंड. पहिल्यांदा काय म्हणायचंय? ही किडन्या आहेत. किडन्या आहेत का? बरोबर आहे का? दोन किडन्या इकडे इकडं. हो. हो बरोबर. हो सर. हा, लगेचच ॲड्रिनल ग्लॅंड बघायचं नाही आपल्याला. अर्जुनासारखं नुसता पोपटाचा डोळा दिसताय असं नाही. अगोदर पोपट बघूयात, मग नंतर पोपटाचा डोळा बघूयात. तर पहिल्यांदा काय दिसत आहे आपल्याला? किडन्या दिसत आहेत दोन. कशाच्या आकाराच्या आहेत? काजूच्या आकारासारख्या ह्या दोन किडन्या आहेत, दोन्ही बाजूला असतात. मग आता ॲड्रिनल म्हणजे काय? तर टोपी सारखा जो आकार आहे बघा, दोन्ही किडन्याच्या वर टोपी घातल्यासारखा आहे बघा, एक छोटा छोटा भाग, तो काय आहे? ॲड्रिनल ग्लॅंडचा भाग आहे. मग ज्यावेळी पिट्युटरी ग्लॅंड ACTH नावाचा हार्मोन सोडते, त्याचा परिणाम कशावरती होतो? ॲड्रिनल ग्लॅंडवरती होतो. ऍड्रिनल ग्लॅंड. आलं लक्षात? आणि हे ॲड्रिनल ग्लॅंड काय होते? सक्रिय होते. आणि ती सक्रिय झाल्यानंतर तिच्याद्वारे ॲड्रिनेलाईन आणि कॉर्टिसॉल नावाचे दोन हार्मोन हे तयार करते. आलं का लक्षात? हे दोन कोण आलो का खाली? आता ॲड्रिनेलाईन आणि कॉर्टिसॉल नावाचे दोन कोण सोडतो हार्मोन? हे ॲड्रिनल ग्लॅंड. ऍड्रिनल ग्लॅंड. ॲड्रिनल ग्लॅंड. आलं का लक्षात? बघा आता वरून खाली येतोय आपण. मग हा जो दोन संप्रेरकांचा द्रव जो आहे तो काय होतो? रक्तामध्ये मिसळतो. म्हणजे खाली जी दाखवलेली ती आहे ती काय आहे? शिर आहे. रक्तवाहिनी. हा, रक्तवाहिनी आहे. आणि हे संप्रेरक काय होतात? ती रक्तामध्ये मिसळतात. मग ते रक्तामध्ये मिसळल्याच्या नंतर मग बघा आता एक एक लक्षणं बघूयात सुरुवातीपासून कसे आहेत. आता सुरुवातीला काय दाखवले? इकडं फुफ्फुस दाखवलेली आहेत दोन. बरोबर आहे का? मग ही दोन जर संप्रेरक रक्तामध्ये मिसळली तर फास्ट ब्रिदिंग व्हायला लागते. श्वसन कसं होतं?
जलद. बघा साप दिसल्यास श्वसन कसं होईल हो? वेगाने होते. म्हणजेच गती येईल त्याला. आलं का लक्षात? त्याचसोबत आता 2 नंबरला काय दाखवलेलं आहे? कशाची आकृती आहे ती 2 नंबरची? सांगता येईल का कुणाला? सायन्स होतं का नाही कुणाचं यापैकी? ग्लायकोजन टू काय? हम्म ठीक आहे. लिव्हर हा, काय आहे ते? लिव्हर आहे. लिव्हर तर त्यानं काय करतंय? ग्लायकोजनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर होते. हा, म्हणजे काय हो? म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं. ग्लायकोजन हे काय साठवून ठेवलेलं आहे आणि त्याचं म्हणजे ग्लुकोज वाढणं म्हणजे साखर म्हणजे काय आहे? एनर्जी आहे ही. काय आहे? हम्म. एनर्जी. एनर्जी. त्या बघा आता एखादा प्रसंग घटना घडली तर तिला तोंड देण्यासाठी आपल्याला जास्त ऊर्जा लागते. बरोबर आहे का? आता समजा साप दिसला आपल्या समोर तर आपल्याला पळून जायचं आहे किंवा त्या सापाला मारायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? ऊर्जा कशी लागणार आहे? जास्त लागणार आहे. बरोबर आहे का? हम्म. हा, म्हणजेच त्यानं ग्लुकोज तयार करते शरीरामध्ये. आलं का लक्षात? ह्या क्रिया ह्या काय होतात? एकदम सेकंदाच्या आत होऊन जात असतात ह्या सगळ्या क्रिया. बघा श्वसन कसं व्हायला लागलंय? जलद व्हायला लागलंय, तीव्र व्हायला फास्ट लागलंय. त्यासोबत लिव्हरनं काय केलंय? ऊर्जा निर्माण कन्वर्ट केलेली आहे कन्वर्ट जास्त प्रमाणामध्ये. जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण केली. मग पुढची जी आकृती आहे ती कशी आहे? कशाची आहे? पाईप सारखी आहे, म्हणजे आपली शिर किंवा धमनी. रक्तवाहिनी. रक्तवाहिनी, ब्लड प्रेशर वाढतं. हा, म्हणजेच ब्लड प्रेशर सुद्धा काय होतं तिथं? वाढतात. इन्क्रीज होतं, वाढतं. रक्त कसं व्हायला लागतं? जोरामध्ये व्हायला लागतं. त्याच पुढे डोळा दाखवलेला आहे बघा. ट्युनेल विजन म्हणजे काय हो? अंधारी येते का डोळ्यापुढे? डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं होईल. बरोबर आहे. तसेच पुढची आकृती कशी आहे? पुढची आकृती हृदय. कशाची आहे? हृदयाची. हृदयाची. बरोबर आहे. म्हणजेच ऍक्सलरेशन ऑफ हार्ट रेट, म्हणजे हृदय कसं होतं? जोरात धडकायला लागतं का? हो. हो. धड 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 करायला लागतं. बरोबर आहे. म्हणजे सामान्य गतीपेक्षा हृदयाची गती कशी आहे? वाढलेली आहे. त्यासोबत डायजेशन स्लो. पुढची आकृती कशाची आहे? जठर. जठर. स्टमक पोट आहे. बरोबर आहे. म्हणजे हा संबंधित हा जो अवयव कशाशी संबंधित आहे? पचन क्रियेची. पचन क्रियेशी. आणि डायजेशन स्लो होतं. किंवा काही व्यक्तींना असं होतं बघा, टॉयलेटला आल्यासारखं होतं. बरोबर आहे का? अति घाबरल्यानंतर. हो. घाबरल्यानंतर काय होतं? टॉयलेटला आल्यासारखं होतं. किंवा आणखीन एक प्रकार दाखवलेला आहे वरचा. ती जी आकृती आहे कशाची? त्वचेची आहे. म्हणजे स्वेटिंग. त्वचेद्वारे त्वचेद्वारे कशाची निर्मिती आहे तिथं? तर जास्त घाम येतो. बरोबर आहे का? होत. हा, तर जास्तीचा घाम तिथं स्रवायला लागतो. म्हणजेच हे सगळं कशामुळं घडलं हो? साप बघितल्यामुळे. साप बघितल्यावर. किंवा आता ह्याच उदाहरण आपल्याला कशासाठी द्यायचं आहे? तर ज्यावेळी आपलं शरीर ताणाला प्रतिक्रिया देतं. आलं का लक्षात? ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये ताण निर्माण होतो त्यावेळी ह्या सगळ्या क्रिया घडतात. आलं का लक्षात? एखादी घटना घडली किंवा अनावधानानं घडली घटना. बरोबर आहे. किंवा आपण ताणाची व्याख्या काय दिली सुरुवातीला? सांगता येईल का एखादी व्याख्या सुरुवातीची? सांगता येईल का? शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडवणारी हा, बघा. कुठलाही प्रभाव घटना म्हणजे घडल्यानंतर.
पहिलीच व्याख्या काय आहे आपली? शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडवणारी कोणतीही घटना म्हणजे ताण, असं तिथं आपण म्हणलेलं आहे सुरुवातीला. म्हणजेच आता त्याचं सायंटिफिक दृष्ट्या आपण हे इथं पाहिलेलं आहे. काय काय घडलं? पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट झाली, ACTH हार्मोन तयार झालं, त्यानंतर ऍड्रिनल सक्रिय झाली. ऍड्रिनलनं काय केलं? ऍड्रिनालाईन आणि कॉर्टिसॉल 2 हार्मोन सोडले. पुन्हा त्याचा प्रभाव मग काय काय झाला? फास्ट ब्रिदिंग झाली, ग्लुकोजचं प्रमाण वाढलं, हायपरटेन्शन वाढलं, डोळ्यापुढे अंधारी यायला लागली, हृदयाची गती वाढली आणि डायजेशन स्लो झाल्याने काय झालं? लास्टची गोष्ट म्हणजे घरमत चालते चाल. म्हणजे घाम जास्त Sweating. यायला लागला. म्हणजे हे काय आहे? सायंटिफिक दृष्ट्या आपल्या शरीरामध्ये काय काय होतं ताण आल्यानंतर, हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. समजलं का? याच्यात काय अडचण? सर हे ग्लुकोगेन कुठं असतं साठवलं? त्यामध्ये असतं का लिव्हर मध्ये असतं? काय? हे ग्लुकोगॅन सांगितलंय ना, ग्लुकोगॅनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं, ते ग्लुकोगॅन कुठं असतं? ग्लायकोजन हे लिव्हर मध्ये स्टोअर केलेलं असतं सर. अच्छा. हा, ग्लायकोजन म्हणजे कसं आहे? ग्लुकोजचं एक प्रगत रूप आहे. हा ते तिथं कसं नेमकं लिव्हर कुठं होतं मध्ये ते माझी शंका होती. लिव्हर मध्ये असतं, स्टोअर असतं ते. हा. आपलं बघा, आपलं स्टोअर रूम मध्ये आपण अन्नधान्य साठवून ठेवलेलं आहे. हा बरोबर. आलं का लक्षात? गरज पडली की ते अन्नधान्य आपण काढून वापरू शकतो. तसं एक ग्लायकोजन काय आहे? आपल्या यकृतामध्ये ते स्टोअर असतं. आणि जर समजा जास्तीची गरज असेल, बघा 1-2 दिवस जर कुण्या कारणानं माणूस उपाशी राहिला तर तो मरतो का हो? नाही. नाही. मरत नाही. तर का मरत नाही? त्याच्या शरीराला ऊर्जा लागणार का आता? लागते ना, पण शरीरात संचय केलेले वापरतं शरीर. हा, मग ही ऊर्जा कुठून येऊ लागली आपल्याला? आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवलेली ऊर्जा ही शरीर आपलं काय करत असतं? वापरत असतं. वापरत असतं. आलं का लक्षात? म्हणजेच ते तसं रूपांतर आहे. ठीक आहे, मग थांबूयात. पुढच्या तासामध्ये ओके. बघूया, वेळ झालेला आहे.